नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या समोर आलेलं आहे. हो, आता वाळिंज गावाचा शोध, एका रहस्यमय शोध घेण्यासाठी इथं मात्र कमळी आलेली असते आणि त्या शोधातच तिला एक खूप मोठं रहस्य तिच्या हाती लागते. पण त्या रहस्यासोबतच तिला एक दुःखद घटनासुद्धा तिच्यासोबत घडते. खरंच या वाळिंज गावात नेमकं असं काय रहस्य आहे की ज्यामुळे आता कमळी पुन्हा टेन्शनमध्ये येणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, या वाळिंज गावाचं रहस्य आपण या व्हिडिओद्वारे सविस्तर पाहून घेऊया. आणि कमळी मालिका जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करत शेअर करा. इकडे मात्र आता जेव्हा कमळीला कळते की एका पोस्ट मास्तरच आपल्याला फक्त आता आजोबांच्या सत्यापर्यंत पोहोचू शकते, तेव्हा आता कमळी इकडे जे पोस्ट मास्तर होते आजोबांच्या काळात, त्या पोस्ट मास्टरच्या घरी जातात. आणि घरी गेल्यावरती बोलतात, फोटो दाखवत बोलते की तुम्ही माझ्या आजोबाला ओळखता का? त्यावर आता तो पोस्ट मास्टर म्हणते की ओळखत का नाही? हा मला माहीत आहे, हे तर मोहिते आजोबा आहेत आणि हे माझ्या पोस्टात नेहमीच यायचे. त्यावर इकडे मात्र आता लगेच कमळी बोलते की काका, हे तुमच्याकडे यायचे तर हे पत्र कोणाला लिहायचे? त्यावर आता ते पोस्ट मास्टर बोलतात की हे बघ, मला एवढं तर माहिती नाही की ते कोणाला लिहायचे, पण लिहायचे. हे बघ, एक दिवस माझ्यामुळेच त्याचं पत्र काही कारणास्तव फाटलेलं होतं, म्हणून मी ते माझ्याकडेच ठेवलेलं आहे. तू त्या पत्रावर बघ, तुला ॲड्रेस मिळते का? तेव्हा लगेच तो पोस्ट मास्टर त्याच्याकडे असलेलं जुनं पत्राचा गट्टा आता कमळीकडे आणून देते आणि कमळी आजोबाचं पत्र त्याच्यामध्ये शोधते. आता पत्र शोधल्यावर त्या पत्रावरती एक ॲड्रेस लिहिलेला असतो, तो म्हणजे वाळिंज गावाचा. आता या वाळिंज गावात ऋषी बोलते की हे बघ, आजोबाने हेच पत्र वाळिंज गावामध्ये कुणाला तरी लिहिलेलं आहे आणि या पत्रावरूनच आता वाळिंज गावात आपण गेलो तेव्हाच कमळी तुझ्या प्रश्नाची सर्व उत्तरे तुला मिळणार. त्यावर इकडे लगेच तेवढ्यातच आता त्या गावावरून जात असते ती म्हणजे अन्नपूर्णा आणि राजांची गाडी. आता अशी गावाच्या बाहेर ती पाठी लागलेली असते. आता ती पाठी बघता क्षणी मात्र इकडे आता लगेच अन्नपूर्णा आजी बोलते की या वाळिंज गावाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तर राजन बोलतो की आई, या वाळिंज गावानेच आपल्याजवळून खूप काही घेऊनसुद्धा घेतलेलं आहे गं. तुला माहिती आहे ना, या गावाची पाटी मी जेव्हाही बघतो तेव्हा मात्र मला खूप त्रास होते. तेव्हा इकडे असं बोलत आता या दोघांनी गाडी समोर घेतलेली असते. तेव्हा मात्र आता कमळी सकाळ निघल्यावरती आता ऋषीच्या गाडीवरती बसून तेव्हा मात्र आता लगेच वाळिंज गावामध्ये पोचतात, ते म्हणजे ऋषी, निगी, बंड्या आणि कमळी. तेव्हा आता लगेच सगळीकडे आबांचा फोटो दाखवत शोधाशोध सुरू करतात. तेव्हा आता आबांचा फोटो दाखवल्यावर एका दुसऱ्या काकांकडे आता त्या वाळिंज गावातील काका आता कमळीला सांगतात की हे तर मोहिते आबा आहेत आणि हे अगोदर यांच्या बहिणीकडे इथं नेहमीच यायची. यांची बहीण इथं राहायची आणि यांची एक मुलगीसुद्धा होती, ती म्हणजे सरोजा मोहिते. त्यावर आता लगेच इकडे कमळी बोलते की हो, तुम्ही ओळखता का यांना? आणि ती माझी आई आणि हे माझे आजोबा, ते कुणाकडे यायचे? त्यावर आता इकडे लगेच ते काका सांगतात की हे बघ, मागच्या गल्लीत एक घर आहे आणि या घरी या आजोबांची बहीण राहायची. आजोबासुद्धा या गावात खूप दिवस राहिले, पण नंतर ते कुठं निघून गेले याचा आम्हाला काहीच माहिती नाही. तू आता आजोबांच्या बहिणीच्या घरी जा, तिथंच तुला सर्व काही समजणार. तेव्हा इकडे लगेच आता आजोबांच्या बहिणीच्या घरी आता विचारपूस करत करत आता कमळी जाते. तेव्हा आता कमळीसमोर खूप मोठं जबरदस्त असं दृश्य दिसते. तर आता आजोबांच्या बहिणीच्या घराचा पत्ता शोधत असताना सरूचक्क आता वाळिंज गावात जिवंत कमळीला दिसते. तेव्हा मात्र एक क्षणासाठी कमळीचा आनंद गगनात मावेना होतो. आता वाळिंज गावात ज्या घराचा शोध कमळी घेत होती त्या कमळी त्याच घराच्या पायऱ्यावरती आता जिन्याच्या पायऱ्यावरती तिला स्वतःची आई बसलेली दिसते जखमी अवस्थेत. लगेच आता कमळी तिच्याकडे धावत जाते. मात्र आता कमळी तिच्याकडे धावत गेल्यानंतर, आई तू कशी आहेस आणि तू मला का भेटण्यासाठी आली नाही आणि तू या गावामध्ये का आली आई? सांग ना. अगं तू जिवंत होतीस तर मला भेटण्यासाठी का नाही आली? अगं तुला मी कुठं कुठं शोधलं नाही, माझा तर जीव निघून गेला. मला एका क्षणासाठी असं वाटलं की तू मला सोडून गेली. तेव्हा मात्र आता इकडे सरोजा
मला काहीही आठवत नाही. त्याच घरातून आता एक व्यक्ती बाहेर येते आणि बोलते, की "काय गं मुली, तुझ्या ओळखीची आहे का ही बाई? आणि सरोजाशी आणि तुझं नातं तरी काय आहे? तू सरोजाला कसं ओळखतं?" अगं, तिला आता सध्या काहीही आठवत नाही. मी तिची मावशी आहे हे सुद्धा तिला आठवत नाही. त्यावर इकडे कमळी बोलते, की "म्हणजे तुम्ही आईची मावशी आहात?" त्यावर इकडे लगेच आता ती बाई बोलते, की "हो, मी तिची मावशी आहे." आता काही जंगलामध्ये इकडे वाळिंज गावातील काही लोक गेले होते. तिथं ही सरोजा तिला जखमी अवस्थेत मिळाली. म्हणून आता त्या गावातील लोकांना सरोजा ओळखीची होती. त्यामुळे आता त्यांनी तिला इथं आणलं. पण ती मलासुद्धा ओळखत नाही. त्यावर आता लगेच कमळी स्वतःच्या आईचा हात हातात घेत इकडे मात्र तिला विचारते, की "मी तुझी मुलगी कमळी." पण इकडे सरोजा मात्र एका क्षणात तिला सांगते, की "मी तुला ओळखत नाही. कोण कमळी आणि मला काहीही आठवत नाही." तेव्हा आता लगेच कमळी खूप भावूक होऊन ऋषीला लगेच मिठी मारते आणि बोलते, की "ऋषी सर बघा ना, तुम्ही तरी सांगा ना आईला, की मी तिची मुलगी आहे." तेव्हा आता इकडे ऋषी बोलते, की "साधना मावशी, तुम्ही मला ओळखता का?" त्यावर साधना बोलते, की "हे बघा, तुम्ही मला त्रास देऊ नका. मी कोणालाही ओळखत नाही आहे." तेव्हा आता ऋषी बोलते, की "हे बघ कमळी, मला असं वाटते, की एवढ्या वरतून पडल्यावरती आईच्या डोक्याला काहीतरी त्रास जाणवत आहे. त्यामुळे तिला काही आपण सर्व आठवत नाही." तेव्हा ऋषी लगेच आता गौरीच्या मावशीकडे जाते आणि बोलते, की "हे बघा, मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. आम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे द्या." त्यावर आता ती मावशी बोलते, की "कोण? म्हणजे तू सरोजाची मुलगी कमळी आहेस का गं?" तेव्हा कमळी बोलते, की "हो आजी, मीच आहे सरोजाची मुलगी. पण आईला बघा ना, काहीही आठवत नाही." त्यावर इकडे लगेच ती आजी बोलते, की "हे बघ, तू कसलीही चिंता करू नको. तू या तुझ्या आईला शहराकडे घेऊन जा आणि तिची चांगली ट्रीटमेंट कर. त्यानंतर मला असं वाटते, की तिला पूर्ण आठवण येणार आणि त्यानंतरच ती बरी होणार. बघ, गावामध्ये माझ्या ह्याच्याने जे काही झालं मी ते सरोजासाठी केलेलं आहे. पण आता माझं हे म्हातारपण आहे, मी काहीही करू शकत नाही. तू तुझ्या आईला शहरामध्ये घेऊन जा. त्यानंतरच तुला जे काय आहे ते कळणार." त्यावर आता इकडे कमळी बोलते, की "हो आजी, मी तसं करणार. पण मला त्या अगोदर सांगा, की खरंच आजोबा तुम्हालाच पत्र लिहायचे का?" त्यावर इकडे आता लगेच ती बोलते, की "हो, मलाच लिहायचं. आणि आईचं लग्न कुणासोबत झालं हे तुम्हाला माहिती होतं का?" त्यावर इकडे लगेच ती आजी बोलते, की "नाही, मला एवढंच माहिती होतं, की सरोजाने आता इथं आमच्यासमोर लग्न केलेलं नव्हतं. सरोजा कुणावर तरी खूप प्रेम करायची आणि तो व्यक्ती मुंबईचा होता. आणि एवढंच मला माहिती आहे. बाकी सरोजाने कधीही मला काहीही सांगितलं नाही. ते फक्त आजोबालाच माहिती आहे. पण आता हे सर्व काही सरोजा कुणावर प्रेम करत होती हे मला याबद्दल काहीही सरोजाने सांगितलं नाही आणि तिने आमच्या माघारीच लग्न केलेलं होतं." त्यावर आता मुली, तुझी आईच तुला तुझ्या वडिलाचं नाव सांगू शकते. आता ते तुझ्या वडिलाचं नाव फक्त तुझी आईच तुला सांगू शकते. तू तिला मुंबईला घेऊन जा आणि ट्रीटमेंट कर. त्यानंतरच तुझ्या वडिलाचं तुला नाव माहिती पडणार. त्यामुळे आता वाळिंज गावात रहस्य शोधताना इकडे कमळीला आता तिची आई जिवंत अवस्थेत आढळली. पण आता तिची मात्र तिला काहीही आठवण येत नाही. तिची याददास्त खूप कमजोर होताना कमळीला एकीकडे खूप आनंदही झालेला आहे आणि दुसरीकडे खूप मोठा धक्कासुद्धा बसलेला आहे. पण खरंच प्रेक्षकांनो, आता जोपर्यंत आता सरूला काहीही आठवत नाही तोपर्यंत कमळीला पुन्हा तिच्या वडिलाचा शोध ती लावूच शकणार नाही. अशा प्रकारे आता सरू जिवंत असल्याचं मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे. पण तिला काहीही आठवत नाही हा पुन्हा धक्का आता सर्व प्रेक्षक वर्गांसाठी लागणार आहे सर्वांना. तर अशा प्रकारे कमळी मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.